नमस्कार मित्रो, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यामधील कलम 83 या कलम 83च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. या 83च्या तरतुदी आज सविस्तरपणे आपण समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS 2023 मधील कायद्यामधील कलम 83 हे कपटपूर्वक किंवा फसवणुकीच्या उद्देशाने कायदेशीर विवाह न करता विवाहाचा सोहळा पार पाडण्याच्या गुन्ह्याशी संबंधित आहे. हा कायदा जुना भारतीय दंडसंहिता म्हणजे IPC मधील कलम 496शी सुधारित आणि पुनर्रचित आवृत्ती आहे. या कलमाचे सखोल कायदेशीर विश्लेषण आज आपण पाहणार आहोत. तर कलमाचं नाव काय आहे? कायदेशीर विवाहाशिवाय कपटपूर्वक सोहळा पार पाडणे. काय म्हटलेलं आहे? तर कायदेशीर विवाहाशिवाय कपटपूर्वक विवाह सोहळा पार पाडणे. काय तरतूद आहे यामध्ये? जो कुणी अप्रामाणिकपणे किंवा कपटपूर्ण हेतूने असा विवाह सोहळा पार पाडेल, म्हणजे विवाह सोहळ्यामध्ये लग्न पार पाडेल ज्यामुळे तो कायदेशीररित्या विवाहित होत नाही हे माहीत असतानाही तो असा विवाह सोहळा पार पाडेल, त्याला कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची ज्याची मुदत 7 वर्षापर्यंत असू शकेल आणि दंडाची शिक्षा दिली जाईल. काय तरतूद आहे यामध्ये? सोप्या शब्दात समजून घेऊया. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला फसवण्याच्या किंवा तिचे शोषण करण्याच्या हेतूने खोटा विवाह सोहळा रचला किंवा त्यात सहभाग घेतला, ज्यामध्ये तिला हे पूर्ण ठाऊक आहे की या सोहळ्यामुळे कोणताही कायदेशीर विवाह अस्तित्वात येत नाही, तर असा सोहळा पार पाडणे हा BNS भारतीय न्यायसंहिता या कायद्याच्या कलम 83 नुसार अन्वये हा गंभीर गुन्हा ठरला जाईल. गंभीर गुन्हा आहे. उदाहरण समजूया. एखादा पुरुष एखाद्या स्त्रीशी बनावट, भटजी किंवा खोट्या विवाह नोंदीच्या आधारे लग्नाचा बनाव करतो, जेणेकरून ती स्त्री स्वतःला त्याची पत्नी मानेल. येथे लग्नाचा सोहळा कायदेशीररित्या शून्य असतो, तो केवळ फसवणुकीसाठी घडवून आणलेला असतो. आता याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे? तर ऐतिहासिक पार्श्वभूमी अशी आहे की पूर्वीच्या काळी कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून किंवा धार्मिक विधींचा आवाज निर्माण करून महिलांची लैंगिक, आर्थिक किंवा सामाजिक फसवणूक केली जायची. यासाठी 1860मध्ये IPCचे कलम 496 बनवण्यात आले होते. तर BNS कायदा 2023मध्ये या तरतुदीला प्रकरण 5मध्ये महिला आणि बालकांविरुद्धचे गुन्हे, विवाहविषयक गुन्हे या अंतर्गत कलम 83 म्हणून समाविष्ट करण्यात आलेले आहे. उद्दिष्ट काय या कलमाचं? तर विवाहाच्या पवित्रतेचे रक्षण करणे, खोट्या लग्न सोहळ्यांद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून निष्पाप व्यक्तींचे, विशेषतः महिलांचे रक्षण करणे, तसेच धार्मिक, सामाजिक विधींचा वापर करून होणाऱ्या कपटपूर्ण शोषणाला आळा घालणे. तर हे या कलमाचे उद्दिष्ट आहेत, ऑब्जेक्टिव्स आहेत. आवश्यक घटक काय आहेत? इन्ग्रेडियंट्स ऑफ सेक्शन 83चे आवश्यक घटक आहेत. तर BNS कलम 83 खाली गुन्हा सिद्ध करण्यासाठी खालील घटक सिद्ध होणे फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. तर पहिला घटक आहे विवाह सोहळा पार पाडणे. आरोपीने लग्नाचा सोहळा किंवा विधी प्रत्यक्ष पार पाडलेला असावा. कायदेशीर विवाह होत नसल्याची माहिती आरोपीला हे स्पष्ट ठाऊक असणे आवश्यक आहे की या सोहळ्यामुळे कायदेशीर विवाह होत नाही. उदाहरणार्थ आधीच पती पत्नी जिवंत असणे, योग्य विधी न होणे इत्यादी. अप्रामाणिक आणि कपटपूर्ण हेतू, डिसऑनेस्ट अँड फ्रॉडुलंट इंटेन्शन, सोहळा पार पाडण्यामागे फसवणूक करण्याचा किंवा दुसऱ्या पक्षाची दिशाभूल करण्याचा म्हणजे मेनस्त्रिया असणे, दुष्ट हेतू असणे आवश्यक आहे. आता अपवाद काय या कलमामध्ये? तर कपटपूर्ण हेतूचा अभाव, लॅक ऑफ इंटेन्शन. जर दोन्ही पक्षांना हे ठाऊक असेल की हा केवळ एक नाट्यप्रयोग, सिनेमाचे शूटिंग किंवा सराव, मॉक ट्रायल आहे, तर तो गुन्हा ठरत नाही. प्रामाणिक गैरसमज, गुड फेथ. जर दोन्ही पक्षांनी प्रामाणिकपणे म्हणजेच गुड फेथमध्ये कायदेशीर विधी मानून लग्न केले असेल, परंतु तांत्रिक किंवा कायदेशीर त्रुटींमुळे लग्न अमान्य ठरले, तर कलम 83 लागू होत नाही. आता गुन्ह्याचे वर्गीकरण काय? तर हा गुन्हा कशा प्रकारचा आहे? तर हा गुन्हा आहे कॉग्निजेबल आहे की नॉन कॉग्निजेबल आहे, दखलपात्र आहे की अदखलपात्र गुन्हा आहे. तर हा गुन्हा अदखलपात्र आहे, नॉन कॉग्निजेबल आहे. पोलीस कोर्टाच्या परवानगीशिवाय, वॉरंटशिवाय अटक करू शकत नाहीत.
हा गुन्हा कसा आहे, बेलेबल आहे की नॉन बेलेबल आहे, जामीनपात्र आहे की अजामीनपात्र आहे? तर हा गुन्हा अजामीनपात्र आहे, नॉन बेलेबल आहे. जामीन मिळवणे हा अधिकार नाही, तो न्यायालयाच्या अधिकारावर अवलंबून असतो. तर न्यायालयाकडून तुम्हाला जामीन घ्यावा लागेल. आता तसेच हा गुन्हा कंपाऊंडेबल आहे, नॉन कंपाऊंडेबल आहे, म्हणजे तडजोडपात्र आहे की अतडजोडपात्र आहे? तर नॉन कंपाऊंडेबल गुन्हा आहे, अतडजोडपात्र आहे. यात आपापसात तडजोड करून खटला मागे घेता येत नाही. तर हा खटला कोणत्या न्यायालयात चालवला जाईल? तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये हा गुन्हा चालवला जाईल. मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास यांच्या न्यायालयात हा गुन्हा चालवला जाईल. प्रक्रिया कशी आहे? पुरावे आणि पुराव्याचा भार कुणावर असेल ते समजून घ्या. प्रक्रिया कशी आहे, याची प्रोसिजर कसं आहे? तर हा अदखलपात्र नॉन कॉग्निजेबल गुन्हा असल्याने पीडित व्यक्ती थेट न्यायदंडाधिकाऱ्यांकडे मॅजिस्ट्रेट कोर्टमध्ये BNSच्या कलम 223 आणि 200 BNSचे अंतर्गत खाजगी तक्रार प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करू शकतो. तसेच आवश्यक पुरावे कोणते आहेत हा गुन्हा सिद्ध होण्यासाठी? एव्हिडन्स रिक्वायर्ड कोणते आहेत? तर विवाह सोहळ्याचा पुरावा, फोटो, व्हिडिओज, निमंत्रण पत्रिका किंवा अप्रत्यक्षदर्शी साक्षीदार. तसेच कायदेशीर अयोग्यतेचा पुरावा, आरोपीचे आधीच लग्न झालेले असणे किंवा विधी बनावट असल्याचे पुरावे. फसवणुकीचा पुरावा, आरोपीचा फसवणुकीचा हेतू दर्शवणारे संदेश, कागदपत्रे व संभाषण असणं गरजेचं आहे. तर हे काही एव्हिडन्स पुरावे लागतात सिद्ध करण्यासाठी. तर बर्डन ऑफ प्रूफ कुणावर आहे? पुराव्याचा भार कुणावर असतो? तो सरकारी पक्ष, तक्रारदार, प्रोसिक्युशन आणि कंप्लेनंटवर असतो. आरोपीने जाणीवपूर्वक आणि फसवणुकीच्या हेतूने खोटा विवाह सोहळा केला हे निशंकपणे बियॉन्ड रिझनेबल डाऊटमध्ये सिद्ध करण्याचा प्राथमिक भार तक्रारदारावर म्हणजे प्रोसिक्युशन सरकारी पक्षावर असतो. आता ह्या कलमा संबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते समजून घ्या. भारतीय संविधानातील कलम 21 वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार, राईट टू डिग्निटी. तसेच संबंधित इतर कायदे कोणते आहेत? तर BNS कायद्यामधील कलम 81 लग्नाचे खोटे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणे. BNS मधील कलम 82 द्विपत्नीत्व, 2 पत्नी असतील तो. हिंदू विवाह कायदा 1955 मधला कलम 5 आणि 7 मधील कायदेशीर विवाहाच्या अटी या कलमासंबंधित लागू संबंधित आहेत. आता महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय कोणते आहेत? लँडमार्क जजमेंट कोणते आहेत? तर कैलास सिंग वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1983 मधला हा खटला आहे, न्यायालयीन प्रकरण आहे. तर या खटल्याचे फॅक्ट्स काय होते, तथ्य काय होते? तर आरोपीने एका स्त्रीशी धार्मिक विधी पूर्ण न करता खोटा विवाह सोहळा केला आणि तिला पत्नी मानण्यास भाग पाडले. इशू काय होता, मुद्दा काय होता? तर पूर्ण विधी न होता केवळ बनाव करणे कलम 83 अंतर्गत येते का? तर रेशो डेसिडेंटी काय होता? तर न्यायालयाने निर्णय दिला की जेव्हा आरोपीला हे ठाऊक असते की विधी पूर्ण नसून लग्न अमान्य आहे, तरीही तो दुसऱ्या पक्षाची फसवणूक करण्यासाठी सोहळा पूर्ण करतो, तेव्हा हा गुन्हा घटित होतो. तर हा गुन्हा घटित झाला असं न्यायालयाने मानले. दुसरा खटला आहे भावना व बाई वर्सेस घ्यानशा 2014 मधला हा खटला आहे. तर ह्यात ऑबिटर डिक्टा काय होता? तर सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की कलम 83चा मुख्य गाभा फसवणुकीचा हेतू हा आहे, सोहळा कायदेशीर आहे असा बनाव करून दुसऱ्या पक्षाचा गैरफायदा घेणे हा या कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे, असा निर्णय देण्यात आला. आता ह्या कलमासंबंधी असलेले लॅटिन मॅक्झिम कोणते? ओके, तर ॲक्टस नॉन फिसेट रिमियन नेसी मेन्सिट रिया हे कायदेशीर सूत्र लॅटिन मॅक्झिम. याचा अर्थ असा आहे की केवळ कृती कुणाला दोषी ठरवत नाही जोपर्यंत त्यामागे गुन्हेगाराचा हेतू नसेल. कपटपूर्ण हेतू सिद्ध होणे अनिवार्य आहे. दुसरा मॅक्झिम आहे फ्रोस ओमनिया करम्पिट, फसवणूक सर्व गोष्टी दूषित करते असा याचा अर्थ होतो. आता ह्या कलमाचा व्यावहारिक उपयोग आणि संभाव्य बचाव काय आहेत ते पाहूया. ते व्यवहारातील उपयोग कसे आहे, प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं होतं ह्या कलमाचं? तर विवाह नोंदणीचे खोटे प्रमाणपत्र देऊन किंवा खोटे धार्मिक विधी करून महिलांची आर्थिक लैंगिक फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध हा कलम वापरला जातो. आता ह्याचा आरोपी कसा बचाव घेऊ शकतो? डिफेन्स फॉर पॉसिबल डिफेन्सेस फॉर ॲक्यूजला आरोपीला कसे बचाव आहेत? तर प्रामाणिकपणा, गुड फेथ, विवाह कायदेशीर मानूनच सोहळा पार पाडला होता, फसवणुकीचा कोणताही हेतू नव्हता असं सिद्ध करावं लागेल, हा बचाव घ्यावा लागेल. दुसरा आहे परस्पर संबंधी म्युच्युअल नॉलेज
दोन्ही पक्षांना 16 केवळ औपचारिक किंवा बिगर कायदेशीर मोक असल्याचे पूर्वकल्पना होती असा बचाव घेता येतो. शिक्षा आणि कायदेशीर उपाय काय? पनिशमेंट अँड रेमेडीज. शिक्षा किती आहे तर 7 वर्षापर्यंत कोणत्याही एका वर्णनाचा म्हणजे साधा किंवा सक्षम कडक कारावास मिळू शकतो. तसेच दंडही लागू शकतो. कायदेशीर उपाय काय आहेत? रेमेडीज काय? हा गुन्हा अदाखलपात्र असल्याने पीडित व्यक्ती दंडाधिकाऱ्यांकडे म्हणजे BNSS अंतर्गत तक्रार दाखल करू शकते किंवा BNS कलम 81-82 सह इतर दखलपात्र कलमे जोडून FIR नोंदवू शकते. आता पूर्वीच्या कायद्याची तुलना कशी आहे? कंपॅरिझन अँड क्रिटिसिझम. तर पूर्वीच्या IPCमध्ये ह्या तरतुदीसाठी कलम होते 496. 7 वर्षापर्यंतची शिक्षा होती आणि BNSनुसार 7 वर्षापर्यंतची कारावास आणि दंड यात बदल नाही आहे. पण हे BNSमध्ये विवाहविषयक गुन्ह्यामध्ये हा नमूद करण्यात आलेला आहे. प्रकरण 5मध्ये महिला आणि बालकांविरुद्धचे गुन्हे याला नमूद करण्यात आलेले आहे, समाविष्ट करण्यात आलेले आहे. टीका काय? क्रिटिसिझम काय? BNSमध्ये या कलमाला अजामीनपात्र नॉन बेलेबल ठेवले गेले आहे, परंतु अदाखलपात्र नॉन कॉग्निझेबल ठेवल्याने पोलिसांना थेट कारवाई करता येत नाही. त्यामुळे पीडितेला कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागतात, ज्याने प्रक्रियेत विलंब होतो. फ्लोचार्ट कसा आहे या कलमाचा? तर कपटपूर्वक खोटा सोहळा पार पाडणे, नंतर मग मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार देणे, प्रायव्हेट कंप्लेंट देणे, दंडाधिकाऱ्यांकडून BNS अंतर्गत चौकशी तपासणी करणे, तपासाचा आदेश, आरोपीला समन्स पाठवणे, वॉरंट जारी करणे, JMFC न्यायालयासमोर खटला ट्रायल चालू करणे, गुन्हा सिद्ध झाला तर 7 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड दोन्हीही भरावा लागेल, सोसावा लागेल आणि गुन्हा सिद्ध नाही झाला तर आरोपीची निर्दोष मुक्तता केली जाईल. आता वारंवार विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत? ते कलम 83 आणि कलम 81मध्ये काय फरक आहेत? कलम 83मध्ये मुख्य भर खोट्या विवाह सोहळ्यावर असतो, तर कलम 81मध्ये विवाहाचे खोटे आश्वासन देऊन किंवा फसवणुकीने लैंगिक संबंध ठेवण्यावर भर असतो. प्रश्न दुसरा, हा गुन्हा दखलपात्र कॉग्निझेबल आहे का? तर हा गुन्हा कॉग्निझेबल नाही आहे. BNS कलम 83 हा अदखलपात्र नॉन कॉग्निझेबल आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे कोणते मुद्दे आहेत? तर BNSचे कलम 83 आणि जुन्या IPCचे कलम 496. मेन्स रिया, डिसऑनेस्ट आणि फ्रॉडुलंट इंटेन्शन असणं गरजेचं आहे. मेन्स रिया असणं गरजेचं आहे. पनिशमेंट अप टू 7 इयर्स, 7 वर्षापर्यंतचा कडक किंवा साधा कारावास होऊ शकतो. अधिक फाईन पण लागू शकतं, दंडही भरावा लागू शकतो. नेचर कसं आहे याचं? या गुन्ह्याचं तर नॉन कॉग्निझेबल आहे, नॉन बेलेबल आहे, ट्रायल बाय फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट असे ह्या गुन्ह्याचं नेचर आहे. कन्क्लुजन, निष्कर्ष काय काढता येईल? तर भारतीय न्यायसंहितेचे कलम 83 हे विवाह संस्थेच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. कायदेशीर विवाहाचा अभ्यास निर्माण करून एखाद्या व्यक्तीच्या भावना, प्रतिष्ठा, आयुष्याशी खेळणाऱ्या गुन्हेगारांवर 7 वर्षाच्या कडक शिक्षेची तरतूद करून हे कलम न्यायाची हमी देते. तर मित्रहो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 83च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे अभ्यासलेल्या आहेत, सविस्तरपणे या तरतुदी जाणून घेतलेल्या आहेत. तर ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे कायदेशीर व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.